विश्वकर्मा पंचासुता समाजांतर्गत विधवाडी आहे। अतिशय सुंदर अशी या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होते। डबलवारीचा जंगी सामना घेऊन येत आहे विश्वकर्मा पंचासुता समाजांतर्गत विधवाडी।
स्वप्नील म्हटले त्यांनी देखील या ठिकाणी स्टेजवर आहे.
ढोलकीने साथ दिली या धरणी, म्हणून मी गाते आज या चरणी. चढवून आले साज आज या क्षणी, तुम्हा रसिकांच्या मी नजर रारोखुनी. परतालाचा घ्या
गंधमणी करीते मी मुजरा यारणी ओरसिका करते मी मुजरा यारणी करते मी मुजरा यारणी हो रसिका करते मी मुजरा यारणी सुस्वागतम 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 सर्वप्रथम 1464 कलेचा अधिपती त्या श्री गणरायाला वंदन करून त्याचप्रमाणे श्री विश्वकर्मा यांना सुद्धा वंदन करून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि त्यांनी त्या शिवबाला जन्म दिला ते म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री विश्वकर्मा समाज मंडळ यांना सर्वप्रथम माझा शाहिरी मानात समुद्र करते की त्यांनी मला माझी जी कला सादर करण्याची संधी दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे या आलेल्या हा कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या सर्व तमाम रसिक जनांना महिला मंडळांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते. तसेच माझे गुरुवर्य माझे वडील सहशाहीर विवेकजी शेलार प्रसाद करणार आहे माझी बहीण अस्मिता शेलार. मला संगीताला साथ देणार आहे कीबोर्डला साथ करणार आहे ते स्वप्नील दादा जाधव. बँजोला साथ करणार आहेत ते म्हणजे प्रणित दादा मोहिते. ढोलकीला साथ करणार आहेत आशिष दादा पेडमकर. ऑक्टोपॅडला साथ करणार आहेत अजय दादा कानेकर. आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळोवेळी सुखरूप पोहोचवणारे आमचे संतोष दादा मोरे. आमच्या सोबत नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे ते म्हणजे निलेश दादा कदम. माझा भाऊ विरेन शेलार यांना शाहिरी मानाचा मुद्रा करते. त्याचप्रमाणे माझी शाखा जय भवानी नाथमंडळ चिंचवली शेलारवाडी आणि आज इथे या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या सोबत आलेले आहेत माझा कार्यक्रम बघण्यासाठी ते म्हणजे माझी आई वैष्णवी शेलार आणि आमचा आधार आमच्या कुटुंबाचा आधार ते म्हणजे माझ्या आजोबा भार्गुराम नारायणजी लंबाडे यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते. आणि तसेच आणि त्याचप्रमाणे आज उत्कृष्ट असा साऊंड ज्यांनी लावलेला आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ते म्हणजे सुयोग दादा कदम यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करते. त्याचप्रमाणे जान्हवीताई सुद्धा आलेले आहे आज इथे कार्यक्रम बघण्यासाठी तिला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करते. आणि आता राहिलं म्हणजे कोण माझा प्रतिस्पर्धी पुणेवाली शाहीर सुप्रियाजी तरळ या सुप्रसिद्ध शाहीर कॅसेट फॅन ते म्हणजे एकनाथजी माळी यांची शिष्य सुप्रियाजी तरळ यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते. मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज इथे आम्ही कार्यक्रमाला आलो आणि ज्यांनी उत्कृष्ट अशी आमची सोय केलेली ती म्हणजे काही असो चहा असो आणि एकदम उत्कृष्ट पद्धतीने ज्यांनी आमची सोय केली ते म्हणजे प्राजक्ताताई आंजरलेकर.
स्तवनला सुरुवात करीत आहे. सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. प्रेम वात्सल्य माया अशीच आहे तुझी मूर्ती. म्हणून तर जगात गाज सर्व दूर आईची कीर्ती. त्या आदिशक्तीला आज मी वंदन करते. त्या आदिशक्तीच्या अनेक रूपांनी अनेक नावांनी गाजलेली असते. तिला काय म्हणायचं आहे बघा. त्या आदिशक्तीला आज मी वंदन करते आणि रणांगणी आई तुझी मी ढोलवी गात. आणि म्हणून काय म्हणायचं आहे. भीमा तुझ्यामुळे जीवनी संगीत आले. भीमा तुझ्यामुळे जीवनी संगीत आले. स्तवन घेत आहे. प्रथम वंदना प्रथम वंदना कर जोडून रणाला. आई तुझ्या गुणाला सुख शांती दे मनाला. आई तुझ्या गुणाला सुख शांती दे मनाला. हे
हे जीवनातून घडले असते या भक्ताचे पाप या भक्ताचे सुख भुलन झाली तर करशील मला तू माफ करशील मला सुख शांती दे मनाला बोल श्री गजानन गावदेवी बजरंग जागे बोला परमोन्स गुरु गणपती कैलास रामचंद्र पांडुरंगराम कृष्ण शांताराम अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेगारवाडी यांचा बोल शक्ती यावर
तार घरी उजळत होता सळसळणाऱ्या वाऱ्यामधुनी नाद घुमत होता आणि प्रत्येकाच्या मनात हे गणराया ध्यास तुझा आणि म्हणून काय म्हणायचं आहे दिलिये बेचैन वे गणाला सुरुवात करत आहे नीट लक्ष असू द्या बघा त्या गणाला काय म्हणायचं आहे या विश्वाचा तू आदिपती वाट तुझी पाहू सांग मी किती या विश्वाचा तू आदिपती वाट तुझी पाहू सांग मी किती ही पहिली तुला वंदना ना 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 गौरीच्या नंदना हो श्री गणना गौरीच्या नंदना या विश्वाचा तू आदिपती वाट तुझी पाहू सांग मी किती ही पहिली तुला वंदना ना 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 गौरीचा नंदना श्री गणा गौरीचा नंदना ओ श्री गणा गौरीचा नंदना श्री गणा गौरीचा नंदना ओ श्री गणा गौरीचा नंदना पूजा विधीचा पहिला तुला मान चरणी तुझ्या मी गाते गुणगान चरणी तुझ्या मी गाते गुणगान चरणी तुझ्या मी गाते गुणगान शीतल मनोभावे भक्ती करून गोड तुझे नाव कंठी धरून श्री गणा गौरीचा नंदना ओ श्री गणा गौरीचा नंदना ओ श्री गणा गौरीचा नंदना ओ श्री गणा गौरीचा नंदना
गणा गौरीच्या नंदना. आता स्तवन आणि गण झालेलं आहे, बरोबर. बघा तुमचा आवाज येऊ द्या जरा, बरोबर आहे की ना मंडळी. स्तवन आणि गण झालेलं आहे. आता सुरुवात कशाला करायची माहिती आहे ना सगळ्यांना? नाही माहिती? आता सुरुवात करायची गवळणीला. हा, आता माझ्यासोबत आज शाहीर कोण आहे? तुरेवाली शाहीर कोण आहेत? सुप्रियाजी सरळ. आणि या गवळणी त्यांना कशी करते बघा सरळ. हा, तर तुम्ही कुठे असाल आता ह्या रणांगणात? मी राधा, शक्तिवाली शाहीर मी राधा, तुरेवाली शाहीर श्रीकृष्ण कान्हा, बरोबर. आता जरी त्या तुरेवाली शाहीर बाई असतील तरी त्यांना इथं बाजू कोणाची मांडायची आहे? पुरुषाची. हा, जरा तुमचा सुद्धा माझ्यासोबत आवाज येऊ द्या बरं का. जेवढा तुमचा आवाज येईल तेवढी गवळण चांगली होईल. हा, जरा त्या मोठ्याने एकदा आवाज तुमचा द्या फक्त. गवळण झाली कशी पाहिजे? हा, जरा तुमचा पण आवाज येऊ द्या तिकडून. तर बघा आता स्तवन गण झालेला आहे. बाई नाही त्या इथं मांडणार आहेत कोणाची बाजू? पुरुषाची. बुवा, ओ तुरेवाले बुवा, तुम्ही जिथे कुठे असाल तिथं बाहेर या आणि माझ्या गवळणीकडे तुमचं नीट लक्ष असू द्या. गवळण अगदी शास्त्रात आहे. आता इकडे मी बघते महिला मंडळ सुद्धा खूप जास्त आहे. तुमचा मान राखूनच मी वारी करणार आहे, कारण मी सुद्धा एक स्त्री आहे, बरोबर. तर बघा काय म्हणायचं आहे. इथून तिथून येई हा कान्हा माखन चोरायला. तो श्रीकृष्ण माखन चोरायचा, बरोबर. इथून तिथून येई हा कान्हा माखन चोरायला. म्हणून यशोदेच्या पळता कानी लागली त्याला दाटायला. एके दिवशी तिने चोरी पकडून म्हणून लागली झोडायला.
गवळणनी सुद्धा त्याची चोरी पकडून दिली आणि म्हणून ती यशोदा माई त्याला उखळाला बांधते. माहितीये का सगळ्यांना? म्हणून काय म्हणायचंय? एके दिवशी दिली चोरी पकडून म्हणून लागली झोडायला. तेव्हा रोज रोज यायचा हकाना त्या राधेची हंडी चाटायला. आणि म्हणून काय म्हणायचं आहे? नव्हती मनात कसलीच इच्छा तिला पूजली मनोभावानी. गवळणीला सुरुवात करते आहे. बुवा तुमचं नीट लक्ष असलं बरं का. खातो दही दूध चोरून चोरून, खातो दही दूध चोरून चोरून, तेव्हा कान्हाला ठेवली बांधून, तेव्हा कान्हाला ठेवली बांधून. जोर कराया लागला मधून, अहो जोर कराया लागला मधून. पुढे बोलू ना, बोलू ना, महिला मंडळ बोलू ना, पटवून देणार आहे. हा, जोर कराया लागला मधून, दोन हालायला लागले तर बाजून. जोर कराया लागला मधून, दोन हालायला लागले तर बाजून. आता बघा, बाईंना वाटे त्यांना बोलते तर तुम्हाला काही बोलायचं नाहीये. तर शास्त्र काय आहे? खातो दही दूध चोरून चोरून, तेव्हा कान्हाला ठेवली बांधून. आता तो श्रीकृष्ण दही दूध चोरून खायचा आणि एके दिवशी आता ते यशोदाबाईच्या कानावरती सारखं पडायचं की तुमचा पोरगा, तुमचा श्रीकृष्ण, तुमचा कन्हैया रोज दही दूध चोरून खातो. हा, आणि एके दिवशी ती चोरी पकडून त्या गवळणीने त्या राधेने दिली आणि त्या यशोदामाईने त्या श्रीकृष्णाला उखळाला बांधली आणि मग त्याला त्या उखळीतून काही सुटता येईना. तो धागा, तो दोरा जो होता त्याच्यातून त्याला काय सुटका करता येत नव्हती. आणि म्हणून तो उखळ घेऊन, त्याला सुटायचं होतं त्या उखळीतून, म्हणून तो उखळ घेऊन त्या एका असं जात गेला आणि त्या वनात गेला. एका वनात गेला आणि तिथे दोन वृक्ष होते, दोन झाड होते आणि त्या दोन झाडांमधून तो श्रीकृष्ण जातो आणि ती दोन झाडं म्हणजे नलकुबेर आणि मणिग्रीव यांना जो श्राप होता ते त्या श्रापातून मुक्त होतात. आणि म्हणून काय म्हणाले? जोर कराया लागला मधून. आता मधून म्हणजे कुठून? तो जो उखळाला बांधलेला आहे श्रीकृष्ण, तो त्या दोन झाडांच्या मधून जातो आणि ते दोन झाडे वेगळे होतात आणि ते नर कुबेर आणि मणिग्रीव त्या श्रापातून मुक्त होतात. म्हणून काय म्हणाले? जोर कराया लागला मधून, दोन हलायला लागले तर बाजून. त्या जेव्हा मधना जोर केला आणि तेव्हा ते दोन जी झाडं होती ती अशी हलायला लागली आणि ती तुटून पडली आणि ते दोन जे आहेत कुबेराचे दोन पुत्र ते मुक्त झाले. बुवा एवढाच विषय आहे, बाकी तुम्हाला काही बोलायचं नाहीये. पटवून दिलेलं आहे. गवळण घ्यायची ना? जरा अजून मोठ्याने गवळण घ्यायची ना? घ्या. लपून छपून तो जातो घरी.
कुबेराचे ते पुत्र दोन मुक्त झाले शापातून. आता यशोदाने ते पाहून तेव्हा उकलाला नेली खेचून. आता यशोदाने ते पाहून तेव्हा उकलाला नेली खेचून. दूर कराया लागला मधून, दूर कराया लागला मधून, दोन हालायला लागलेत बाजून. 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 बाजूलाही दूध चोरून चोरून एवढं कानाला ठेवली बांधून. बाजूलाही दूध चोरून चोरून एवढं कानाला ठेवली बांधून. दूर कराया लागला मधून, दोन हालायला लागलेत बाजून. दूर कराया लागला मधून, दोन हालायला लागलेत बाजून. दूर कराया लागला मधून, दोन हालायला लागलेत बाजून. जोर कराया लागला मधून, दोन हालायला लागलेत बाजून. बघा, गवळण अगदी शास्त्रात आहे, शास्त्र पटवून सुद्धा दिलेलं आहे. जर जर तुम्ही जर अर्थाचा अनर्थ केलात, बुवा अर्थाचा अनर्थ केलात, तर दुसरी बारी वैदेशलांच्या हातात एवढं लक्षात ठेवायचं बरं का. गवळण झालेली आहे, पदाला सुरुवात करते. आता बाईंना प्रश्न दिलेला आहे, पण त्यांना रसिकांना प्रश्न समजण्यासाठी प्रश्न सांगते. बुवांना माझा प्रश्न असा आहे की मदमरूची उंची किती, आणि जर तुम्हाला याचं उत्तर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन रसिकांना काही सांगा तर तसं चालणार नाही. बघा चाल आहे. जावई तुमच्या मनासारखा पसंत केलाय कॉलेजला. पदाला सुरुवात करीत आहे. आला भिकारी त्या काळांतरी, काहीतरी बेत हा करायचा. आला भिकारी त्या काळांतरी, काहीतरी बेत हा करायचा. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुच्छ मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का. आता मारीच्या नाही तर बुवांना वाटेल की त्यांना बोलते, पण त्यांना बोलायचं नाहीये. काय म्हणाले,
दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. आता तूच मारीच्या म्हणजे मारीचा हा राक्षस होता आणि त्याने रावणाला सीतेला पळवून नेण्यासाठी मदत केली होती आणि म्हणून काय म्हणाले, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का. ते रामाची पत्नी सीतामाई तिला पळवून नेली आणि म्हणून दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. बुवांना काही बोलायचं नाहीये. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या.
विचारते. या काही दिवसांमध्ये विमान कोसळून आपले उपमुख्यमंत्री अजितदादा